पार्थ पवारांना संधी देण्यासाठी शरद पवारांनी माढामधून लढण्याचा निर्णय घेतला मागे पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत। शरद पवारांना बदललेल्या हवेचा आधी अंदाज येतो। पवारांच्या माढा मतदारसंघातून माघार घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांचा टोला, युतीचा पहिला मोठा विजय असल्याचाही दावा। सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे अहमदनगरमध्ये खासदार दिलीप गांधींचे कार्यकर्ते आक्रमक। गांधींनाच पुन्हा उमेदवारी देण्यात यावी यासाठी समर्थकांची मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी। अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडायला शरद पवारांचा नकार, तर सुजय विखेंचा आघाडीत काहीही योगदान नसल्याचा लगावला टोला। प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढणार, आंबेडकरांचं काँग्रेसला आता थेट आव्हान। महाराष्ट्राचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी अखेर शिवबंधन बांधलं। शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला सेना प्रवेश। 10वी-12वीच्या पेपर तपासणीचं काम करणाऱ्या शिक्षकांना इलेक्शन ड्युटीपासून मुक्त करावं, शिक्षक संघटनेची निवडणूक आयोगाकडे मागणी। लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलं, मुंबई विद्यापीठाच्या बीए आणि बीकॉमच्या परीक्षा लांबणीवर। यंदा दिव्यांगांना मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। नाशकात 10वीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट, पोलीस आणि शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना पुरवल्या कॉप्या, रोहिल्या आश्रमशाळेतला धक्कादायक प्रकार।